बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा, जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसमोर चुकीची कबुली दिली आहे। आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ केलं असे निर्णय घेतले असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। आम्ही अभ्यास करणारी माणसं आहोत, हवेत गप्पा मारणारे नाही। केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे। आता कांदा निर्यात बंदी करायची नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड इथं झालेल्या सभेत बोलत होते। मी उगाचच गुलाबी गाडीत फिरत नाही किंवा गुलाबी स्वप्न दाखवत नाही, हा अजितदादा यांचा वादा आहे। स्वप्न पूर्ण करण्याची धमक आणि ताकद माझ्यामध्ये असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। महिला आपल्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी काम करत असतात, अशा महिलांच्या अडचणीत मदत म्हणून लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतलाय। मात्र ही योजना बंद करू अशा पद्धतीचा नरेटिव्ह पसरवला जातोय। या नरेटिव्हला बळी पडू नका। ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी सुरू केली आहे। कोणतीही योजना सुरू करताना ती बंद करण्यासाठी सुरू करता येत नाही असा दावा देखील अजित पवार यांनी केलाय। ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमच्या चिन्हासमोरील बटन दाबलं पाहिजे असं आवाहन देखील अजित पवार यांनी उपस्थित महिलांना केलं। आज नागपंचमीचा सण आहे, आपण नागाची पूजा करतो। आज आदिवासी दिन देखील आहे। आज ऑगस्ट क्रांती दिन आहे। महात्मा गांधी यांनी चले जाव ही घोषणा देखील आजच्या दिवशीच दिली होती। स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिलं होतं, त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं चांगली योजना आणली आहे, मित्र पक्षांचे देखील त्याला सहकार्य लाभलंय। आम्ही महिलांना 50% आरक्षण दिलंय, त्यांना सक्षम केल्याशिवाय पर्याय नसल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची नावं मागितली आहेत। विशेष म्हणजे या नावांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपला अर्ज सादर केलाय। त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे आता नाना पटोले यांनी सुद्धा पुन्हा एकदा स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज लोकसभा निवडणुका लढवल्या गेल्या। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस यश मिळालंय। लोकसभा निवडणुकीच्या आधी नाना पटोले यांच्यावर काँग्रेस पक्षातीलच अनेक नेत्यांनी आरोप केले होते। काँग्रेस पक्षातील नेते पक्ष सोडून जात होते, त्यावेळी नाना पटोले यांच्यावर या नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले। त्यामुळे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांच्यावर विश्वास दाखवला आणि लोकसभा निवडणूक देखील त्यांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाला। त्यानुसार लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रतिसादानंतर नाना पटोले यांचं पद कायम राहिलंय। त्यातच आता विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे। सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात जामीन मंजूर केला। सिसोदिया यांना 10 लाख रुपयांचा बॉन्ड भरावा लागणार आहे। ते 17 महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत। ते आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट म्हणालं, या खटल्यात आतापर्यंत 400हून अधिक साक्षीदार आणि हजारो कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। येत्या काही दिवसात हे प्रकरण संपण्याची फारशी शक्यता नाही। अशा परिस्थितीत सिसोदिया यांना कोठडीत ठेवणं हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन ठरेल। कोर्ट म्हणालं, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्ट जामिनाच्या बाबतीत सुरक्षित खेळत आहेत। शिक्षा म्हणून जामीन नाकारता येत नाही। जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे, हे न्यायालयानं समजून घेण्याची वेळ आली आहे। सीबीआयनं गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला सिसोदियानं अटक केली होती। त्यानंतर ईडीनं त्यांना 9 मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पुन्हा अटक केली। सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणात सिसोदिया यांना जामीन मिळालाय। न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथ यांच्या खंडपीठानं सिसोदिया यांच्या जामिनावर हा निर्णय दिलाय। खंडपीठानं 3 दिवसांपूर्वी 6 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवला होता। यापूर्वी 11 जुलै रोजी सिसोदिया यांच्या जामीन पुनर्विलोकन याचिकेवरील सुनावणीच्या आधी न्यायमूर्ती संजय कुमार यांनी खंडपीठातून स्वतःला माघार घेतली होती। त्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। जामीन अर्ज फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। सिसोदिया यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं होतं की ऑक्टोबर 2023 पासून त्यांच्या विरुद्धच्या खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाही। अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी 8 ऑगस्ट रोजी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं। मात्र हे विधेयक सादर करताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला होता। संसदेत हे विधेयक सादर होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी सरकारवर निशाणा साधला होता। हे विधेयक म्हणजे संघाच्या व्यवस्थेवर एक प्रकारचा हल्ला असल्याचा आरोप काँग्रेस नेते KC वेणुगोपाल यांनी केला।
शरदचंद्र पवार गटानं देखील या विधेयकावर टीका केली आहे. वक्फ बोर्डाकडे अत्यंत मोक्याच्या ठिकाणच्या जागा असल्यामुळे अनेकांना या बदलांमध्ये स्वारस्य असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या संदर्भात सरकारवर आरोप केलेत. हा बदल दानधर्म या संकल्पनेचं महत्त्व कमी होत असल्यामुळे नाही, तर अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. इतकंच नाही तर वक्फ बोर्डानंतर ख्रिस्ती समाज आणि महार वतन जमिनींचा नंबर असल्याचा दावा देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. प्रभू श्रीरामाच्या नावानं आधी अयोध्येतील जमिनीवर डल्ला मारण्यात आला. 2017 पासून जमिनीचे सरकारी दर वाढवण्यात आले नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांशी संबंधितांनी अतिशय स्वस्तात तेथील जमिनीची खरेदी केली. लष्कराच्या नावे असलेली जमीन सुद्धा हडपण्याचा प्रकार उघडकीस आला होता, परंतु कोर्टानं वेळीच हस्तक्षेप केल्यानं त्याला चाप बसला. अयोध्येत माहिती अधिकाराअंतर्गत तब्बल 13,000 एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस आला होता. अयोध्येतील जमीन उद्योगपती आणि आध्यात्मिक बाबा गुरूंना विकल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर आता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचा डोळा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाची तयारी सुरू केली आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेत. जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, अशी शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिलाय. आधी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा, विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे दिल्लीला का गेले होते, ते कुणाला भेटले याची मला काहीच माहिती नाही. मात्र निवडणूक जिंकणं हे आमच्या समोरचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणं हा विषय येतो. मात्र आधी लवकरात लवकर जागा वाटप करायला हवं. विधानसभेला सर्वच ठिकाणी चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे सर्वात आधी निवडणूक जिंकण्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. आणि ज्या पक्षाचे आमदार येतील त्या पक्षाचे आमदार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील, अशीच महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत नंतर विचार केला जाऊ शकतो. आधी निवडणुकीकडे लक्ष देणं महत्त्वाचं असल्याचा सल्ला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना दिलाय. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. त्याचा परिणाम दिसून आला असून सदर पैसे 31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या संदर्भात आपण सर्व लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलंय. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यात जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पीक विमा पोटी देय असलेले 853 कोटी मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. पीक विमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे यांच्यासह मुंबई जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. जिल्ह्यातील पीक विमा तसंच कृषी संबंधित इतर विषयांवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे हे पैसे 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपले सुपुत्र आदित्य ठाकरे तथा खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची तिखट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं एका व्यंगचित्राद्वारे केली आहे. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलायला लागला, असं त्यांनी या प्रकरणी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही मिळवलं. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे गटात सातत्यानं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहतात. कधी ते पोस्टर, बॅनरद्वारे एकमेकांवर निशाणा साधतात, तर कधी व्यंगचित्रातून. आता शिंदेंच्या शिवसेनेनं एका व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. याद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शरद पवार यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केलाय. शिवसेनेनं आपल्या हँडलवरून हे व्यंगचित्र ट्विट केलंय. त्यात शरद पवार हे पुंगी वाजवताना दिसून येत आहेत, तर त्यांच्या तालावर उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे डोलताना अर्थात नाचताना दिसून येत आहेत. ठाकरे पितापुत्र पुंगीच्या पुढे तर संजय राऊत त्या पुंगीवर नाचतायत. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं मशाल हे निवडणूक चिन्ह भिजलेलं दाखवण्यात आलंय. त्यातून आता केवळ धूर येत असल्याचा चिमटाही काढण्यात आलाय. राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलावता धनी सागर बंगलाय, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसंच आरक्षण न दिल्यास आता सर्व ठिकाणी अपक्ष उमेदवार उभं करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू आहे। यावेळी सांगलीमध्ये ते बोलत होते। दरम्यान नुकतीच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा संपन्न झाली। या दरम्यान त्यांनी अनेकदा मनोज जरांगे यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतरच आता फडणवीस यांचे बोलवते धनी असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। मनोज जरांगे यांनी शांतता यात्रेदरम्यान सांगलीत माध्यमांशी संवाद साधला। यावेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी सागर बंगला आहे। सागर बंगल्यावरून माणूस खाली आला की बिघाड होतो। सगळ्या समाजाला विनंती करतो, आम्ही नेत्यांच्या नादी लागत नाही, तुम्ही पण नेत्यांच्या नादी लागू नका असं ते म्हणाले। यावेळी मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाची 29 ऑगस्टला बैठक आहे, तेव्हा आम्ही अंतिम निर्णय घेणार आहे। आम्हाला राजकारणात जायचं नाही, सरकारला केवळ शासन निर्णय करायचा आहे। मात्र ते झालं नाही तर आमचा नाईलाज आहे। आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत। सत्ता ही देणारं केंद्र असतं, मात्र एकदा मराठ्यांनी ठरवलं तर एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं जरांगे म्हणाले। तसंच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीच्या उमेदवाराला सुट्टी नाही असंही ते म्हणाले।